नमस्कार मित्रांनो, आज आहे 27 जुलै आणि धायरीतून 5:20 पुणे एअरपोर्टची रिझर्वेशन ट्रिप घेऊन ठेवलेली आहे. मी बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवतोय, तर म्हणलं बनवूया आज. तर बघूया आज किती होते. आज आहे सोमवार. आज बघू, कमीत कमी 4,000 प्लस तरी करण्याचं टार्गेट आहे. बघूया काय होते आज. आता वाजले तर 4:55. आता येऊन रेडी झालोय. आता पाणी भरून पिकअप लोकेशनला जाऊन थांबतो. पाच वाजलेत आता, पण अजून काय रिझर्वेशनचं टायमिंग आलं नाही. पिकअप लोकेशन, अरे बापरे, कॅन्सल केलं का काय? नाही, हाय 5:20 400 पुणे एअरपोर्टची ट्रिप आहे. मित्रांनो, एक काळ असा होता की मी झोपेतून 4 वाजता उठलो की नेहमी मुंबईची रिझर्वेशन पडूनच असायची. लगेच ॲक्सेप्ट करायची आणि लगेच 5-6 वाजताच पिकअप असायचं लगेच मुंबईला. पण आता तीच सवय आता पण तशीच आहे की झोपेतून उठलं की पहिलं रिझर्वेशन चेक करतो. पण आता चुकून सुद्धा रिझर्वेशन दिसत नाही. आणि मी मध्ये शॉर्ट व्हिडिओ टाकला होता ना, तो जुना व्हिडिओ होता गेल्या वर्षीचा. ज्या दिवशी स्ट्राईक होतं ना, त्या दिवशीचा तो व्हिडिओ आहे. बऱ्याच लोकांचा गैरसमज झाला की भाऊनी घेतला सेटअप. पण सेटअपचा ना आमचा लांब संबंध नाही. ज्या डायरेक्ट ट्रिपा पडतात त्याच आमच्यापर्यंत येतात. रिझर्वेशनची चुकून सुद्धा येत नाही. आणि बरेच मित्र आहेत जे कंटिन्यू रिझर्वेशन लोकलच्या मारतात. त्यांना हुकून चुकून येतात सुद्धा. पण मला तर मी असे मारत नाही. जर वेळेत जर रिझर्वेशनची ट्रिप असेल तरच आलं टायमिंग घेऊ का. वेळेत जर असेल तरच घेतो, नाही तर उगाच टाइम व्यस्त घालवत नाही. मला राईट ते टेक्निक आलेलं आहे कोणत्या टायमिंग कोणची ट्रिप घ्यायची लोकलची. आज तुम्हाला दाखवतोच. आज 4,000 प्लस करण्याचं टार्गेट आहे. तर बघूया आज किती होते. एअरपोर्टच्या ट्रिपचा कस्टमर काय आला नाही. ट्रिपचा टायमिंग पूर्ण झाला की मी ट्रिपच कॅन्सल केली आणि तिथून लगेच मला पाचशेची प्रीमियमची ट्रिप पडली. आणि पाचशेला ड्रॉप करेपर्यंतच मला मुंबईची रिझर्वेशनची कुणाच तरी उडालेली ट्रिप आली. तर आता बघू. पुण्याची ती रिझर्वेशन ट्रिप कॅन्सल झाली तर मला टेन्शन आलं, अरे होतंय का नाही आज. का तर 400 रुपयाने ट्रिप होती आणि कस्टमरच नाही आला. मग आता म्हणलं जास्त वेळ थांबण्यात फायदा नाही, का तर जास्त वेळ थांबून बी उपयोग होत नाही आणि कस्टमरला पण असं वाटत नाही की आपण लेट आलो. त्याच्यामुळं वेळेत कॅन्सल केली आणि तिथून लगेच मला प्रीमियमची ट्रिप पडली. आता पाचशेवरून ड्रॉप केला. आता शिवाजीनगरचे पिकअप आहे इथं. मुंबई एअरपोर्टचं नाही, नवी मुंबईचं आहे. असं का होतंय माझ्या, तुम्हाला काय कळलं नाही. नशिबाने CNG पण भरलेला आहे आणि नशीब पण साथ देते. तर आजचं टार्गेट आपलं पूर्ण व्हायला पाहिजे असा माझा अंदाज आहे. बघू आता काय होतंय. 1 मिनिटावर आहे पिकअप लोकेशन. 6:30चं पिकअप आहे वाटतं. आत्ता वाजलेत 6:24. इथं चहाचं दुकान आहे, तर चहा पिऊन घेतो म्हणजे टेन्शन नाही. आता वाजलेत 9:50 आणि आता जस्ट केलाय ऐरोलीमध्ये ड्रॉप. तर आता बघूया, नाश्ता वगैरे करूया. एक्सप्रेसवेला ट्रॅफिक लागलं होतं, ॲक्सिडेंट झालता. अर्धा पाऊण तास जवळजवळ तिथंच स्टक झालं आणि मग तिथून मुंबईत आल्यानंतर मुंबईत पण थोडंसं ट्रॅफिक लागलं. त्याच्यामुळे जरा जास्तच मोठी ट्रिप झाली. भूक लागली तर आता जेवण करतो कुठंतरी जाऊन. मस्तपैकी नाश्ता तर केला, पण मुंबईमध्ये आल्यावर नेहमी या गोष्टीचं वाईट वाटतं. म्हणजे वाईट वाटतं म्हणण्यापेक्षा मला कितीतरी मित्र म्हणलेत की बस चल मुंबईला जाऊन बिझनेस करू आपण. पुण्यापेक्षा ओला उबेरचा जे बिझनेस मुंबईमध्ये मजबूत आहे. पण विषय काय होतो, राहणीमान मुंबईचं हे सुटत होत नाही. म्हणजे पुण्यामध्ये माझ्यावर अशी कधीच वेळ आली नाही की बाबा नाश्ता उभा राहून करतोय मी. पुण्यामध्ये मस्तपैकी बसून नाश्ता करतो. झोपायचं बी कधीच असं म्हणजे पुण्याच्या कुठल्या कोपऱ्यात असलं तरी झोपायला घरी येऊ शकतो माणूस एमटी. तसं मुंबईमध्ये नाही. जर म्हणजे एक तर वातावरण एकदम गरम आणि त्यातून हे नाश्ता जेवण कायम उभा राहूनच असं पुण्यात कधी करायची वेळ येत नाही. त्याच्यामुळं पुणे हे कधीच सोड वाटत नाही. आता 2च गाड्या CNG राहिलाय. CNG भरून घेतो आणि मग कधी पण ट्रिप पडली तरी काहीच अडचण नाही. आता जस्ट ठाण्यामध्ये येऊन CNG भरला आणि CNG भरून गाडी बाहेरच काढली होती. तेवढ्यातच आपल्याला गोखले नगरची पुण्याची ट्रिप मिळालेली आहे. आणि विशेष म्हणण्यापेक्षा
उबरने रिटर्नचा रेट कमी केलाय असं म्हणावं लागेल. का तर अगोदर 1800 1700 नाही पण 1800 1900 2000 मिळायचे आरामशीर रिटर्न ट्रिपला. येताना 2200 2300 2400 असं द्यायचं. आता येताना बरं चांगला रेट भेटतोय, पण रिटर्नला 1600 रुपये असं दाखवले बा. पण आता नाईलाजाने डोळे बंद करून घेतले, नाहीतर लय रेटचा विचार केला तर मग इथंच बसावं लागेल, एमटी जावं लागेल. त्याच्यामुळं लगेच दिली, म्हणलं चला. आता वाजले 12:40. आता आलोय लोणावळ्याच्या फूड मॉलला. तर आता पाऊस येतोय, जेवण वगैरे करतो, नाश्ता वगैरे काहीतरी हलका फुलकं, आणि मग पुणे. मस्तपैकी एक वडापाव खाल्ला आणि एक चहा घेतलाय. आणि कधी कधी असं वाटतं 1 वाजेपर्यंतच मुंबईहून जर रिटर्न आलं ना, असं वाटतं अजून 2-3 गाड्या घ्यावात. पण ज्यावेळेस लोकल करायची वेळ येते त्यावेळेस असं वाटतं हाय ते पण विकून टाकावं. पण जाऊ द्या, असू द्या, मस्त. उद्या काय होईना, आज तर मुंबईहून लवकर रिटर्न आलोय, याला महत्व. गाडी धंद्यामध्ये असा विषय आहे ना, कितीही शहाणा ड्रायव्हर असला, कितीही जास्त पैसे कमवीत असला ना, तरी पण 2 गोष्टी सोबत त्याला कायमच कॉम्प्रोमाइज करावं लागतं. एक म्हणजे भूक. तुम्हाला असं नाही की बा तुमचा 1 वाजेचा टायमिंग आहे, मग तुम्हाला 1लाच जेवण भेटणार. कधी कधी 3-4 पण वाजतात, आणि कधी कधी दुपारचं संध्याकाळचं जेवण भेटत सुद्धा नाही. म्हणजे अशा वेगवेगळे प्रसंग येतात की बा इमर्जन्सी पोहोचायचं असतं, किंवा जवळपास हॉटेलच नसतं, किंवा दुसरी गोष्ट झोप. आणि झोपेचा विषय असा असतो, ते पण तोच विषय त्याचा, म्हणजे किंवा टायमिंगला पिकअप लोकेशन, म्हणजे टायमिंगला पिकअप ड्रॉप नसल्यामुळे झोपेसोबत कायमच कॉम्प्रोमाइज करावं लागतं. कधी कधी यायला लेट होतं, कधी कधी पहाटच निघायचं असतं. कस्टमरला समजा पहाटे 5ला पिकअप करायचं असेल ना, तर ड्रायव्हरला कमीत कमी 1:30-2 वाजता उठून रेडी राहावं लागतं. तुम्हाला माहिती आहे सीएनजी साठी कमीत कमी 1 तास लागतो सीएनजी भरण्यासाठी. तर तेवढं प्रिपरेशन अगोदरच करावं लागतं. कस्टमर देतो टायमिंग 5चा आम्हाला पिकअप आहे, पण ते पिकअप 5ला करण्यासाठी ड्रायव्हरला 1:30-2 वाजता उठावं लागतं. हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. हे जसं तसं तर सगळ्या ड्रायव्हरांना माहिती आहे, पण बरेच लोक हे मुंबईचे ट्रिपा बघून किंवा इतके मोठे मोठे पैशाचे आकडे बघून असा अंदाज लावतात की बा आम्हाला पण हे सगळं जमेल. पण हे बोलण्यात आणि प्रत्यक्षात करण्यात लय फरक असतो. मला अजून पण कितीतरी मित्रांचे फोन येतात की बा करू शकतो का आम्ही. आणि परवा दिवशीच मला एका ट्रक ड्रायव्हरचा फोन आला. ट्रक ड्रायव्हर म्हणजे त्यांनी जवळजवळ 10 महिने झालं गाडी घेतलेली, आणि ते अगोदर ट्रक चालवायचे. त्यांना वाटलं छोटी गाडी म्हणजे कमी कष्ट असेल, पण कष्ट गाडीत जास्त आहे, ट्रक मध्ये कमी आहे, हे त्यांनी मला सांगितलं. अशा पद्धतीने आता वाजले 2:44 आणि आपले झाले 4078 रुपये. ड्रॉप केलेला आहे पुण्यामध्ये. आता मी येताना वडापाव खाल्ला, मला वाटतं लवकरच भूक लागत, त्याच्यामुळं अजून 1-2 ट्रिपा मारून घराकडे गेलेलं चांगलं राहील. का तर पाऊस येतोय बाहेर, आणि पुण्यामध्ये ट्रॅफिक पण थोडंसं आहे, त्याच्यामुळं मला वाटतं जास्त हातपाय मारायला नको. 4000चं टार्गेट होतं आणि ते पूर्ण झालंय. मग अशी मी सांगत होतो ते ट्रक ड्रायव्हरची कहाणी, ती सांगायची अर्धीत राहिली. तर त्यांचा विषय असा होता की 10 महिने झालं त्यांनी गाडी घेऊन, आणि त्यांना बिझनेस फक्त गाडीचा हप्ता जाईन एवढंच होतोय. ते म्हणले माग पैसे शिल्लक राहत नाही. तर असं तुमच्यासोबत होऊ नये म्हणून सगळ्या गोष्टींची चौकशी करून मगच गाडी व्यवसायात उतरा. का तर आपण ओला उबेरची तुलना जॉबशी केली ना, तर जॉबमध्ये फक्त 8 ते 10 तास आपल्याला मेहनत करावी लागते, आणि त्याची तुलना जर इथं करायची म्हटली ना, तर आपण 8 ते 10 तास जर ओला उबेर चालवून जर घर चालवत म्हटलं ना, तर आपला खर्च सुद्धा निघणार नाही. इतकी वाईट परिस्थिती या व्यवसायाची झाली आहे. आता जे माझ्यासारखे जे आता तुम्ही बघतात ना की बा 4000-5000 कमवले, हे आठवड्यातून 1 ते 2 दिवसच असे चांगले येतात की बा तुमचे दुपारपर्यंत 4000-5000 झालेत. पूर्ण आठवड्याचं जर आपण सरासरी काढली तर 4000 आणि 5000 कमवायला 12-13-14 तास लागतात. आणि तेवढी तुमची काम करण्याची तयारी पाहिजे. जेव्हा सगळं जग झोपलेलं असतं त्यावेळेस आम्ही रस्त्यावर आलेलो असतो. तुम्ही बघितलं असेल, आज मी 5:05ला चालू केलं. आज लग बाय चान्स मला मुंबईची ट्रिप पडली, आणि लग बाय चान्स मी तिकडून लवकर आलो, म्हणून लोकांचा असा समज होतो की बा तुमचे दुपारी 3 वाजेपर्यंत 4000 झाले म्हणजे रोजच होत आहेत. तर हे चुकीचं चित्र आहे, आणि हे मला लोकांच्या बोलण्यातून जाणवतं की तुमच्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही दुपारपर्यंत 4-5 हजार कमवताय. मग काय अडचण आहे, थोडंफार जास्त कष्ट करू. थोडंफार नाही, इथं अति जास्त कष्ट करावं लागतं. फार इथं गाडी चालवता म्हणजे आता समजू शकताय काय विषय होतोय. ते बोलणं एखाद्याचं ऐकण्यात आणि प्रत्यक्षात मार्केटमध्ये उतरण्यात लय फरक असतो. त्याच्यामुळं सगळा विचार करा. आता वाजले 3:10
आणि रील्स बघत बसलो होतो. भूक पण थोडीशी लागली, संध्याकाळपर्यंत दम नाही निघणार. त्याच्यामुळे मला वाटतं कुठेतरी मिसळ वगैरे काहीतरी खावा. आज सोमवार आहे, नॉनव्हेज खाऊन चालणार नाही, का तर मी सोमवारचं खात नाही. मिसळ वगैरे काहीतरी खातो, पावसाचं मस्तपैकी वातावरण आहे. आणि जर मूड झाला तर डायरेक्ट घरीच जातो, का तर इंटरसिटी मारून आल्या लोकल मारायची इच्छा होत नाही. असं 2000 आणि 5000 आकडा बघितला ना, असं 100 आणि 150 रुपये आकडा असं बघूच वाटत नाही. पहिलं तर लय मजा राव, काय सांगावं. रिझर्वेशन ट्रिप रोज असायची. आणि जाऊ दे, आता गेले ते दिवस, राहिले त्या आठवणी. आता परवा दिवशी मित्रांसोबत फिरायला गेलतो, आणि फिरायला जाण्याचा तोटा असा झालाय की माझ्या मोबाईल मध्ये त्यांनी फोटो काढलेत, आणि मला वाटतं कोणीतरी कॅमेऱ्याची सेटिंगच चेंज केली आहे. आणि ती सेटिंग अशी चेंज केली, क्वालिटीत काही कमी नाही, पण ते व्हिडिओ जो स्टेबल राहायला पाहिजे ना, तो स्टेबल राहत नाही, खालीवर हालतोय. म्हणजे आता मी रोज रेग्युलर व्हिडिओ बनवतो, म्हणून मला समजतं की काय प्रॉब्लेम होतोय. म्हणजे जस्ट आपण व्हिडिओ काढत काढत चालत जरी असलो ना, तर हा विवोचा मोबाईल एवढा स्मार्ट आहे की ते हाताची मुवमेंट राईट ऍडजस्ट करून घेतो. व्हिडिओ मध्ये तेवढं आउटपुट दिसत नाही की माणूस चालतोय असं. म्हणजे पण आता जो माझा आउटपुट निघत आहे ना, ते सरळ सरळ असं जाणवतंय की मी पावलं टाकतोय, किंवा माझा हात असा थरथर कापतोय, तर ते जाणवतंय व्हिडिओ मध्ये. तर मला आता ते परत सेटिंग व्यवस्थित करावं लागेल. आता मला पण समजा नाही, मी पाहिलं सेटिंग मध्ये काय प्रॉब्लेम झालाय, पण ते काय मला समजा नाही. आता मित्रांना, IT इंजिनियर लोकांना मला कॉन्टॅक्ट करावं लागेल, का तर काहीतरी फॉल्ट झालाय ना, एवढं खरं आहे. का तर मी रेग्युलर व्हिडिओ बनवताना मी आउटपुट बघत असतो की कसा व्हिडिओ आलाय, तर एकदम स्टेबल येतो. पण आज जो मी व्हिडिओ काढतो ना, हे बघा, आता तुम्ही जे आता तुम्हाला समजत आहे का नाही मला सांगता यायचं नाही, पण आता व्हिडिओ स्टेबल येत नाही, हालतोय. तुम्हाला दाखवतो काय प्रॉब्लेम झालाय, तर नीट हा व्हिडिओ बघा. आता परवा दिवशी मित्रांसोबत फिरायला गेलतो, आणि फिरायला जाण्याचा तोटा असा झालाय की माझ्या मोबाईल मध्ये त्यांनी फोटो काढले, हे बघा, आणि मला वाटतं काट कसं कडला हालत आहे, चेंज केली, असं हालाय नाही पाहिजे. सेटिंग अशी चेंज केली, क्वालिटीत काही कमी नाही. माझा हात जागेवर आहे म्हटले, हा व्हिडिओ स्टेबल यायला पाहिजे. का कोपरा कसा हालतोय. आता मी रोज रेग्युलर तुम्हाला माझा जुना व्हिडिओ दाखवतो, जुना कसे येतात माझे. म्हणजे असं हालत नाही, मोबाईल राईट ऍडजस्ट करून घेतं ते. तुम्हाला माझा जुना व्हिडिओ दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजेल काय प्रॉब्लेम झाले. आता हा व्हिडिओ तुम्ही बघा. 1000 महिना काढायचा. अरे बापरे, का असं होत आहे. 1000 महिना काढायचा. 50,000. हा बघा, ह्याचं काट एकदम स्टेबल. 50,000 मोठ्याने बोला, ऐकू नाही आलं. 50,000 आठवडा. काय चालवणार, ओला का उबर. एकदम स्टेबल येत आहे, सेल्फी कॅमेरानेच घेतलेला आहे, पण ते अजिबात म्हणजे हे बघा. 40,000 आठवडा. माझा नाही सांगू शकत. याच्यामुळे मी माझा मोबाईल मित्रांना किंवा कोणालाच देत नाही फोटो काढायसाठी स्पेशली, का तर माझा मोबाईल एवढा स्मार्ट आहे मित्रांनो. ते उजेडात गेलो तर राईट उजेडाच्या हिशोबाने ऍडजस्ट करून घेतो, खड्ड्यात गेलं तर राईट ते स्टेबल करून देतो व्हिडिओ. आणि म्हणजे एकदम स्मार्ट सेन्सर आहे ह्याला. तर त्याच्यात सेटिंग मध्ये चेंज, म्हणजे ह्याच्या अगोदर पण एका मित्राकडे दिलता, त्याने ब्राईटनेस मध्ये काहीतरी छेडछाड केली, आणि परत मग ते पाहिजे तसे ऍडजस्ट करतच नव्हता. आता हा मोबाईल मी हा असा व्हिडिओ काढत जर अंधारात गेलो ना, तर राईट ते कॅमेरा अँगल चेंज करून राईट ऍडजस्ट करून घेतो. जर त्याच्यात छेडछाड केली तर ते परत मला ते रिकव्हर करता येत नाही, काय झालंय मोबाईलला. आता ते मित्राला दाखवावं लागेल, त्याला चांगलं कळतं त्यातलं काय विषय झालाय, तर तो राईट बरोबर करून देईल. आता एवढा काय मोठा प्रॉब्लेम नाही, पण मी कधी त्या कॅमेऱ्याच्या सेटिंग मध्ये छेडछाडच केलं नाही. मला जेव्हापासून मोबाईल घेतला ना, तेव्हापासून त्यात छेडछाड करायची काही गरजच नाही. मी काहीच फिल्टर लावित नाही, काय नाही. हाय असा व्हिडिओ काढतो, एडिट करतो आणि अपलोड करतो. कधी फिल्टर लावायची कधी काही गरजच नाही पडली. एकदम कॅमेरा क्वालिटी एकदम कॅमेऱ्यासारखीच आहे. मला एकदम आवडला हा मोबाईल. विवोचा V40 मोबाईल आहे, कधी गरजच नाही पडली फिल्टर लावायची किंवा काय करायची. पण हे जे स्टेबल जे म्हणतोय ना, हे मला दिसतं की मोबाईल हालतोय माझा. आणि कधी कधी ब्राईटनेसचं सेटिंग चेंज केला तरच प्रॉब्लेम येतो, तसं काही प्रॉब्लेम येत नाही. हॅलो, कुठे आहेस रे. कधी येणार आहे घरी. अरे माझा विषय असा झालाय, मोबाईलची कॅमेरा सेटिंग तेव्हा नव्हती खराब झाली, ती स्टेबल व्हिडिओ येत नव्हता, तसंच झालंय परत. तर काय करावं लागेल. बघितलं सांगू शकता, असं नाही सांगू शकत. अरे मी व्हिडिओ काढत होतो. बरं ठीक आहे, तू कधी येणार आहे. 7 वाजता. बर ओके ठीक आहे, चालतंय. ओके. अजून 1-2 मित्रांना फोन लावलो, पण लगेच कुणीच ते तयार करून द्यायला तयार नाही. आणि मला पण समजा नाही काय विषय झालाय, त्याच्यामुळे संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाट बघण्याशिवाय
काही ऑप्शन नाही. आता इथं आलोय मिसळ खायला, मिसळ खातो आणि मस्तपैकी एखादा पिक्चर बघत बसतो, नाहीतर मारतो लोकलमध्ये. पण ट्रॅफिक बी लागले, पाऊस बी येतोय, जाऊ द्या पिक्चरच बघतो. आत्ता वाजलेत 5, मस्तपैकी मोबाईलमध्ये पिक्चर बघत बसलो, थोडी एडिटिंग पण केली व्हिडिओची. आणि तुम्ही म्हणता तुझ्याकडे बराच वेळ होता, तर तू का नाही काम केलं? तर मित्रांनो, मूडचा पण एक विषय असतो. म्हणजे आता सध्या नाही काम केलं ना तरी पण त्याचा काही गम नाही, पण ज्यावेळेस काम करायचं असतं ना त्यावेळेस मोबाईल मी एकदमच साईडला ठेवून देतो. म्हणजे बऱ्याच लोकांचा हा माझ्यासारखाच प्रॉब्लेम आहे की त्यांना काम करायच्या वेळेस पण मोबाईल साईडला ठेवता येत नाही. तर तसं केल्याने 100% आपल्या इन्कमवर तोटा होतो. मी काय करतो, एखाद्या दिवशी मूड नसला ना अजिबात काम करायचं मनावच घेत नाही, फक्त मोबाईलच बघतो. पण ज्या दिवशी काम करायचं ना त्या दिवशी अजिबात मोबाईलच हातात घ्यायचा नाही. त्याच्यामुळं माझे व्हिडिओ बनवायचे पण कमी झाले. का तर हे इंस्टाग्राम असा प्रकार आहे की त्याचा एक व्हिडिओ बघितला की दुसरा, तिसरा, चौथा असं करून 100-200 व्हिडिओ बघून काढतो आपण. आपल्याला वेळ गेलेलाच माहित होत नाही. म्हणजे हे फक्त माझ्यासोबतच नाही तर बऱ्याच लोकांसोबत होतं. आणि मी त्याच्यामुळेच मोबाईल बघायच्या टायमी मोबाईल बघतो आणि काम करायच्या टायमी कामच करतो. आता सकाळी मी 4000 टार्गेट घेऊन निघालो होतो, तर 4000 झालेत. म्हणून मी समजा म्हणलं आज चला रिलॅक्स. का तर कंटिन्यू काम पण केलं ना तर असं म्हणजे एक वेगळंच होतं की बुवा काम करायला एनर्जी राहत नाही. असं थोडंफार माइंड रिलॅक्स झालं ना की बुवा उद्याच्या दिवशी मग नवीन माइंडने आपल्या काम करायला एनर्जी येते. असं माझ्यासोबत तर होतं. त्याच्यामुळं मग म्हणलं चला ठीक आहे, आज असं पण ती मोबाईलची सेटिंग करायला जायचंय 6 वाजता मित्राकडं. तर तोपर्यंत टाइमपास करू. ऑफिसवरून आल्यावर मग सेटिंग करतो मस्तपैकी, मग घरी जातो. 4000 झाले तर उद्या परत 4000. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आता चाललोय मित्राकडे आणि तिथून घरी. 4000 रुपये आपला इन्कम. आता मस्तपैकी गाडीत झोपलो होतो. तर ठीक आहे, टाटा बाय बाय.